माजी मुख्यमंत्री ए.आर. अंतुले यांचे पुतणे मुश्ताक अंतुले यांचा काँग्रेसला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादीमध्ये प्रवेश. अंतुले नावाचा करिश्मा कोकणात चालणार. रियाज घराडे. काँग्रेसला राज्यात धक्क्यावर धक्के बसत आहेत. काल आणखीन एक धक्का बसला आहे. माजी मुख्यमंत्री ए.आर. अंतुले यांचे पुतणे मुश्ताक अंतुले यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. गरवारे क्लब, वानखेडे स्टेडियम, मुंबई येथे झालेल्या भव्य दिव्य कार्यक्रमात राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या उपस्थितीमध्ये मुश्ताक अंतुले यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे दिग्गज नेते प्रफुल्ल पटेल, हसन मुश्रीफ, छगन भुजबळ, धनंजय मुंडे, मंत्री आदितीताई तटकरे, बाबा सिद्दीकी आदी नेते उपस्थित होते. यावेळी कोकणासह राज्यातील अल्पसंख्याक अन्य नेते मंडळीही लक्षणीय संख्येने उपस्थित होती. ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर हा काँग्रेससाठी आणि शिवसेनेचे उमेदवार माजी खासदार अनंत गीतेंना फार मोठा धक्का मानला जात आहे. मुश्ताक अंतुले यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीदरम्यान महाराष्ट्रात राहुल गांधी काँग्रेसला आणखीन एक मोठा धक्का बसला असल्याची प्रतिक्रिया म्हसळा शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष रियाज घराडे यांनी आमच्या प्रतिनिधीजवळ व्यक्त केले आहे. माजी मुख्यमंत्री अंतुले साहेबांचा करिश्मा फार मोठा असल्याने त्यामुळे उद्धव ठाकरेंच्या रायगड जागेवरील उमेदवार अनंत गीते यांना ऐन निवडणुकीवेळी जोरदार पिछाडी मिळण्याची शक्यतासुद्धा घराडे यांनी वर्तवली आहे. खरं तर मुश्ताक अंतुले रायगड आणि कोकणातील अन्य जिल्ह्यांतील अल्पसंख्याकांसाठी बडे नेते आहेत. याशिवाय माजी मुख्यमंत्री ए.आर. अंतुले यांचे जावई आहेत. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री दिवंगत बॅरिस्टर ए.आर. अंतुले साहेब यांचे राजकीय वारसदार आणि गेली 40 वर्ष राजकारणात कार्यरत असलेले महाराष्ट्र प्रदूषण महामंडळाचे माजी अध्यक्ष, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी आमदार मुश्ताक अंतुले राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश ताकदवान ठरणार असल्याची स्पष्ट प्रतिक्रिया खासदार सुनील तटकरे यांनी सुद्धा दिली आहे. मुश्ताक भाई यांनी खासदार तटकरे, मंत्री आदिती तटकरे यांनी अंतुले साहेब यांच्या पश्चात कोकणातील जनतेची केलेल्या अनेक कामांचा पाढा वाचून तटकरे कुटुंबियांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आहे. महामुंबईसह संजय खांबेटे, म्हसळा.